श्रीलंका सिरीजच्या मागच्या भागात आपण श्रीलंकेतील सुंदर अशा हिल स्टेशनला भेट दिली। या भागात आपण याच हिल स्टेशन पासून जवळ असणाऱ्या एका उंच आणि युनिक अशा इमारतीला भेट देणार आहोत। जर तुम्ही श्रीलंका सिरीजमध्ये नवीन असाल तर या सिरीजमधील सर्व व्हिडिओची लिंक वर दिलेली आहे। व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि कमेंट करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। कँडीवरून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर गंपोला हे गाव आहे। या गावापासून 5 किलोमीटरवर असणाऱ्या अंबुलू वावा टॉवर या इमारतीला आपण भेट देणार आहोत। या गावात कँडीवरून तुम्ही ट्रेन किंवा बसने येऊ शकता। गंपोला गावामधून आपल्याला या टॉवर पर्यंत येण्यासाठी टिकटुक मिळून जातात। साधारणतः 1000 ते 1500 श्रीलंकन रुपीज मध्ये गंपोला ते टॉवर आपण टुकटुकने जाऊन येऊ शकतो। जर तुम्ही टॅक्सीने येत असाल तरी तुम्हाला तिकीट काउंटर पासून ऑटो करावी लागते, कारण तिकीट काउंटर पासून टॉवर पर्यंतचा रस्ता हा घाटाचा असल्याने टॅक्सीने जाण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। सकाळी लवकर निघाल्याने अर्ध्या तासातच गंपोला गावात पोहोचलो। अर्ध्या रस्त्यातच पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरण फारच छान झाले होते। उंचावर असल्याने गंपोला गावाचा व्ह्यू देखील खूपच भारी दिसत होता। या टॉवरला भेट देण्यासाठी सर्व परदेशी नागरिकांसाठी 2000 श्रीलंका रुपीज एवढी एंट्री फी आहे। या ठिकाणी आपण कॅश किंवा कार्डने देखील पेमेंट करू शकतो। तसेच तुम्ही हे तिकीट ऑनलाईन देखील काढू शकता। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिकीट काढून आम्ही टुकटुकने पुढचा प्रवास कंटिन्यू केला। 15 मिनिटांमध्ये या इमारतीच्या पायथ्याला पोहोचलो। या टॉवरच्या बाहेरच एक छोटासा कॅफे आहे। या कॅफेमधून खूपच भारी असा व्ह्यू दिसतो। पावसात भिजल्याने नक्कीच कॉफीची गरज होती। मग काय गरम गरम कॉफी पीत मस्त व्हॅल्यूचा व्ह्यू एन्जॉय केला। अंबुलू वावा टॉवरला बाहेरून पाहिले तर दुबईमधील बुर्ज खलिफा या इमारतीची प्रतिकृती असल्यासारखे वाटते। खालच्या बाजूला भव्य असा बेस आणि वर निमुळती होत जाणारी ही इमारत। या इमारतीची उंची 55 मीटर असून बांधायला 10 वर्षाचा कालावधी लागला होता। या बेस मधूनच 2 मजले आपल्याला चढावे लागतात। 2 मजले चढल्यानंतर या इमारतीच्या बाहेरून पायऱ्या सुरू होतात। जसे जसे आपण वर जाऊ तसे तसे हा जिना आणि पायऱ्या निमुळत्या होत जातात। शेवटच्या 2 मजल्यांवर तर एवढी निमुळती जागा आहे की चक्क एका माणसाला देखील नीट चालता येत नाही। त्यामुळे ही इमारत सैर करणं म्हणजे एक ॲडव्हेंचरच आहे। नुकताच पाऊस पडून गेल्याने गंपोलो गावाचा व्ह्यू फारच छान होता। अर्धा टॉवर चढल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली। त्याचबरोबर जसे जसे वर जाऊ तसा वारा देखील अधिक लागत होता। त्यामुळे हा ट्रेक अधिकच ॲडव्हेंचरस होत होता। खाली उतरताना अजूनच भीती वाटत होती। पावसाचा वेग आणि वारा कायम होता। तसेच पायऱ्या देखील निसरड्या झाल्या होत्या। अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली टॉवरची सफर पूर्ण होऊन जाते। खाली आल्यानंतर एक सोव्हिनिरचे शॉप आहे। जर तुम्हाला अंबुलू वावा टॉवरचे सोव्हिनिर घ्यायचे असेल तर ते फक्त इथेच मिळेल। आम्हाला श्रीलंकेतील इतर शहरांमध्ये हे सोव्हिनिर सापडले नाही। हा टॉवर काही वर्षांपूर्वी बांधलेला असला तरी त्या जागेचे महत्त्व हे प्राचीन काळापासून आहे। या टॉवरच्या जवळच एक छोटे मंदिर देखील आहे। साधारणतः 4थ्या शतकातील हे मंदिर आहे असे मानले जाते। या टॉवरच्या शेजारीच अजून एक छोटा टॉवर बांधलेला आहे। ज्यांना हाईटची भीती वाटते अशा लोकांसाठी हा टॉवर बांधलेला आहे। टॉवरच्या जवळच कॅफे तसेच वॉशरूमची सुविधा आहे। या सुविधा तिकीट काउंटर जवळ देखील आहेत। तिकीट काउंटर जवळ आल्यानंतर अजून एका कॉफीचा आनंद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आजचा हा अंबुलू वावा टॉवरचा भाग इथेच थांबवूया। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक देखील करा। अशाच युनिक ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटू श्रीलंका सिरीजच्या नवीन भागात।